पण गहाण ठेवलंय. कन्स्ट्रक्शन बंद झालं ना मम्मा, तर वाट लागेल. सगळे रस्त्यावर येतील माझ्या सकट. आय नो बच्चा. येऊ तर मग का केलं मम्मा तू हे सगळं? आधीच ही आई वसुंधरा वहिनीच्या पायगुणावरनं ओरडायला लागल्यात. आता त्यांना माझ्यावर घसरायला वेळ नाही लागणार. अगं मग मी आता लग्न करून आलीये ना, आणि माझ्यामुळे हा ड्रामा सगळा झाला असं त्यांना वाटेल. मी अनलकी आहे त्यांच्या घरासाठी. मम्मा यार, जर तू हे सगळं केलं असेल ना तर एक मिनिट तनया, अगं जरा श्वास घे ना मध्ये. आणि मला सांग, तुझ्या सासरच्यांना रस्त्यावरून आपल्याला काय फायदा आहे? उलट नुकसानच होणार आहे आपलं. आणि एवढं कळतं मला, तुझ्या मम्माला शिकवायला जाऊ नकोस, कळलं ना? अगं त्या आकाशचा बिझनेस ब्लूम होणार आहे म्हणून तर लग्न करून त्या घरात पाठवलंय ना मी तुला. आणि दुसरं म्हणजे त्या जयूवर सूड उगवायचंय मला. बाकीच्या फॅमिली बद्दल आय केअर अ डॅम. कळतंय का? आता तरी येतंय लक्षात? ओके फाईन, ठीक आहे. पण मग हे ऑफिसेस वगैरे काय होतं सगळं? हे काय चाललंय मम्मा? आय डोंट नो बच्चा, मला खरंच काही कल्पना नाहीये. नाही 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 नाही, हे बघा तुम्ही सारखं सारखं तेच बोलू नका. ओ शिट, बाहेर काहीतरी खूप मोठं भांडण चाललंय. मला फोन ठेवायला लागेल, मी करते नंतर. ओके 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 ओके, ठीक आहे. आणि तू काळजी घे स्वतःची. हा, हो हो हो, बाय 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 बाय. नाही नाही नाही, मला काय वाटतं माहिती ना, शेवटच्या बॉलला 6 मारून त्यांनी खूप मोठी रिस्क घेतली. कॅच वगैरे घेतला असताना तर हातात ओंडाशी आलेली मॅच गेली असती. डॅड, दे आर यंग प्लेयर्स, दे लाईक रेस. डॅड, शेवटचा शॉट कसला हिरोईक मारला ना त्याने. डॅड, मला काय वाटतं, तुम्ही क्लब मध्ये बोलून बघा ना, नेक्स्ट मॅच आपण होस्ट करू. ए बाबा, ते डिपार्टमेंट आहे ना तुझ्या मम्माचं आहे, कळलं ना? तसाही तिचा रुबाब जास्त चालतो क्लबमध्ये माझ्यापेक्षा. पॉइंट आहे. मम्मा, व्हॉट डू यू थिंक? विशाखा, अगं काय म्हणतोय अनुज, ऐक तरी. नाही म्हणजे मलाही असंच वाटतं की अनुजनी क्लबच्या क्रिकेट टीम मधनं खेळावं. आणि तसेही ते लोक तुला अडून विचारत असतातच की नेहमी. अगं मम्मा, ए मम्मा, ऐकतेस ना? विशाखा, काय चाललंय तुमचं? क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, दुसरे विषय नाही आहेत का तुमच्याकडे बोलायला? मम्मा, व्हॉट्स रॉंग? मूड का ऑफ आहे तुझा? विशाखा, काय झालंय अगं? नाही तू अजूनही तनयाच्याच फोन बद्दल विचार करतेस का? हे बघ, मला तरी असं वाटतं ना की हा त्या ठाकूर फॅमिलीचा आपापसातला काहीतरी मॅटर आहे. तू काय इतकी सेंटिमेंटल होतीयस? का सेंटिमेंटल होतेस म्हणजे काय? अरे ठाकूर रस्त्यावरती आले तर माझ्या प्लॅनचं काय, माझ्या सुडाचं काय? नाही नाही नाही, ती जयश्री अशी नियती समोर नाही हरू शकत. तिला फक्त मी हरवणार, मी. मम्मा, एक विचारू का ग? नाही, ते जयश्री मावशीने तुझं असं काय घोडं मारलंय? सारखं आपलं ते सूड सूड. चेक युअर टोन. इथे काय चेष्टा चाललीये? यू थिंक तुझ्या मम्माचं डोकं फिरलंय? अगं मम्मा, मला तसं नव्हतं म्हणायचं. आयुष्य वेचलंय मी हे सूड घेण्यासाठी. माझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलीला लग्न करून त्या घरा पाठवलंय मी. एक मिनिट, का चिडतीयस एवढी तू? अगं तो फक्त कुतूहल म्हणूनच विचारत होता ना. मला काहीही विचारायचं नाही, काही विचारायचं नाही. फक्त मला जेव्हा लागेल आणि जी लागेल ती मदत करायची. ही फक्त माझी लढाई आहे, माझी माझ्या लाडक्या मैत्रिणी बरोबरची. काय अवस्था करून
करून घेतली स्वतःची. चेहऱ्याकडे बघ जरा. काय हे इशू? गप्प बस जयू. गप्प बस. जयू गप्प बस. मम्मा विशाखा विशाखा काय झालं? मामा प्लीज दरवाजा उघड मामा. विशाखा अगं दरवाजा उघड. विशाखा विशाखा काय चाललंय आतमध्ये? सहजासहजी माझ्या कचाट्यातून तू वाचणार नाहीयेस जयू. आज जे काय झालंय ना ते काहीच नाहीये. आज माझ्या हातातून रक्त वाहते ना, उद्या तुझ्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू वाहतील आणि हे मी करीन. विशाखा अगं दरवाजा उघड. काय झालं आतमध्ये? अगं प्लीज दरवाजा उघड मामा. आम्हाला काच फुटण्याचा आवाज आलाय. विशाखा Shut up! दार ठोकणं बंद करा. जिवंत आहे मी अजून. लीव मी अलोन. बघितलंस, हे असं आहे. आपण कितीही काही केलं ना तरी तुझ्या मम्माला त्याची अजिबात कदर नाहीये. चल तू आपला नाश्ता राहिला तसंच.